नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मनीषाज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत हेल्दी बिस्किट नाचणीपासून. पाहू शकता तुम्ही सुंदर झालेले आहे. टेस्टला देखील खूप मस्त लागतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते. पाहू शकता तुम्ही. एकदम आतनं खुशखुशीत होतात. हे बिस्किट मी विदाऊट ओव्हन बनवत आहे तव्यावरती आणि इडलीच्या भांड्यामध्ये. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. चला बिस्किट बनवायला स्टार्ट करूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये नाचणीचं पीठ घ्यायचं आहे 1 कप. तुमच्याकडं जर हे बिस्किट बनवण्याची कुठली वेगळी पद्धत असेल, ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुमचे काही फीडबॅक, सजेशन असेल, ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता नाचणीचं पीठ मिक्सरमध्ये टाकून झालेलं आहे. 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल तरी चालेल, कारण की मिक्सरमध्ये ते देखील बारीक होणार आहे. इलायची घालायची आहे फ्लेवरसाठी, पाहू शकता तुम्ही. आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक केलेलं सारण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घालायची आहे. 1 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे, खायचा सोडा. गव्हाचं पीठ घालायचं आहे 1/4 कप. चिमूटभर मीठ घालायचं आहे. 1 कप गुळाची पावडर घातली आहे. तुम्ही साधा गूळ देखील घालू शकता 1 कप. आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे परत एकदा, म्हणजे गूळ चांगला मिक्स होतो. मिक्सरला बारीक करून झालेला आहे. एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडं-थोडं बारीक करून घ्यायचं आहे. एकसोबत मिक्सरमध्ये घालायचं नाही आहे. थोडं-थोडं पीठ बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं मिक्स होतं ते गूळ. आता त्यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे, 1/2 कप. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुकं खोबरं देखील खिसून घालू शकता. खूप मस्त फ्लेवर येतो. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे. पाहू शकता तुम्ही. मेल्ट केलेला घालायचा आहे, गरम करून घालायचं नाही. नॉर्मल टेम्परेचरवरचं आहे. 1/4 कप घातला आहे. आता तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तूप चांगलं मिक्स करून झालेलं आहे. पिठाच्या कणाकणाला तूप लागलं आहे. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे मुठीमध्ये घेतल्यावर त्याचं मुठी तयार झाली पाहिजे. सुटायला लूज नाही पडायला पाहिजे, म्हणजे आपलं पीठ तयार आहे. आता त्यामध्ये दूध घालायचं आहे थोडं-थोडं. थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे दूध. एक कट्टा सगळं दूध घालायचं नाही आहे. थोडं-थोडं करून दूध घालायचं आहे. तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही दूध वापरू शकता, पीठ जोवर घट्ट होत नाही तोपर्यंत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता पाहू शकता मी थोडं-थोडं दूध घालून पीठ मळून घेत आहे. जास्ती पातळ पीठ मळायचं नाही आहे, आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. पाहू शकता पीठ मळून झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं पीठ तयार होतं. आता झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटं मुरवत ठेवायचं आहे. म्हणजे जो रवा आहे
तो अजून छान मुरतो. पाहू शकता तुम्ही 15 मिनिटं ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही बिस्किटं तयार करून घेऊ शकता. मी गोल आकाराचे बिस्किट करून घेत आहे. अशा प्रकारे गोल आकाराचे बिस्किट करून घ्यायचे आहे. एक गोल बॉल तयार करायचा आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे अशा प्रकारे. आपलं बिस्किट तयार होतं. आता त्यावर लावण्यासाठी मी पंपकिन सीड, सनफ्लॉवर सीड, बदाम, काजूचा वापर केलेला आहे. तुम्ही फक्त काजू, बदाम देखील लावू शकता. अशा प्रकारे प्रेस करायचं आहे म्हणजे त्यावर सगळ्या बिया, सीड्स चिटकून जातात. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपले बिस्किटं बेक करण्यासाठी तयार होतात. सगळे बिस्किटे अशाच प्रमाणे करून घ्यायचे आहे. तुम्ही हार्ट शेपचे, स्क्वेअर शेपचे देखील बनवू शकता. प्रेस करायचं आहे साईडनं अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे. अशा प्रकारे सगळे बिस्किटं करून तयार झालेले आहे. आता एका प्लेटवर बटर पेपर ठेवला आहे आणि त्यावर बिस्किटं ठेवत आहे. पेपर जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही प्लेटला तेल लावलं तरी चालतं. साजूक तूप, बटर, तेल काय असेल ते लावलं तरी चालतं. अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. चिटकून ठेवायचं नाहीये. थोडं-थोडं जागा ठेवायची आहे बिस्किटांमध्ये. बेक करण्यासाठी आपले बिस्किट तयार आहे. पाहू शकता तुम्ही सुंदर झालेले आहे. आता हे आपण गॅसवर बेक करून घेणार आहोत. गॅसवर अगोदर तवा ठेवून गरम करून घ्यायचा आहे 5 मिनिटं. छान तवा गरम झाला की गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे. अशा प्रकारे तव्यावर ठेवायचं आहे. वरनं एक झाकण ठेवायचं आहे आणि 25 मिनिटं लो हीटवर कुक करून घ्यायचं आहे. आता इडलीच्या भांड्यात देखील बेक करून तुम्हाला दाखवणार आहे. इडलीचं भांडं घ्यायचं आहे. त्याला तूप लावून घेतलेलं आहे मी अशा प्रकारे. आता त्यावर एक-एक बिस्किट ठेवायचं आहे. इडलीच्या भांड्यामध्ये पाणी किंवा मीठ काहीच टाकायचं नाहीये. असंच ठेवायचं आहे. फक्त तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावर बिस्किटं ठेवायचं आहे. अशा प्रकारे बिस्किटं एक-एक प्लेटमध्ये ठेवायचे आहे. हे देखील 25 मिनिटं लो हीटवरती कुक करून घ्यायचे आहे. इडलीच्या भांड्यात जे बिस्किटं आपण कुक करणार आहोत, त्याला थोडासा जास्ती टाईम देखील लागू शकतो. आता आपले सगळे बिस्किटं बेक होऊन तयार झालेले आहे. पाहू शकता तुम्ही सुंदर झालेले आहे बिस्किटं. फक्त 25 मिनिटामध्ये हे बिस्किट तयार झालेले आहे. खालनं देखील कुक झालेले आहे. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे सुंदर कलर येतो बिस्किटांना. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. हेल्दी बिस्किट नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. खूप सुंदर बेक होतात विदाऊट ओव्हनसुद्धा. आता मी तुम्हाला तोडून सुद्धा एक बिस्किट दाखवते. अगोदर एका प्लेटमध्ये काढून घेते सगळे बिस्किटं. हेल्दी नाचणीचे बिस्किट तयार झालेले आहे. पाहू शकता तुम्ही. एक तोडून सुद्धा दाखवते. आतनं देखील सुंदर प्रकारे कुक होतात. पाहू शकता तुम्ही. तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.